नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अस्मिताला खूप छानच सरप्राईज दिलेला आहे. तर अश्विन हा आता सर्व कुटुंबासोबत एकत्र आलेला आहे प्रियाला झिडकारून, कारण प्रियामुळे तो कुटुंबापासून दूर गेलेला आहे या गोष्टीची जाणीव त्याला झालेली आहे आणि तो सर्वांसोबत आलेला आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजेच या सचिनच्या बाबतीत साक्षी त्याचा मोबाईल चेक करणार आहे. हे सगळं आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे रविराज आणि अर्जुन दोघेही पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. तिथे आल्यानंतर रविराज आणि अर्जुन दोघेही पाहतात आणि मग पोलिसांना ते सांगतात की आम्हाला असा प्लॅन करायचा आहे, तर आम्हाला पोलिसांची मदत हवी. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की तुम्हाला वाटतंय की महिप्त शिकणे असं केलेलं आहे 22 वर्षापूर्वी, त्याचा काही संबंध असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो वाटत नाही, मला खात्री आहे की तो अपघात महिप्त शिखरेनेच घडवून आणलेला होता आणि त्यासाठीच मला हे सगळं करायचं आहे असं अर्जुनने सांगितल्यानंतर इन्स्पेक्टर सावंत यांनाही जरा पटलेलं असत. तेव्हा ते म्हणतात की पोलीस डिपार्टमेंट तुमची सगळी मदत करायला तयार आहे. आता इन्स्पेक्टर सावंत यांच्यामुळे आता पोलीस डिपार्टमेंट मदत करणार असत आणि अर्जुन आणि त्याचबरोबर रविराज यांना शब्द दिलेला असतो. त्यावेळेस अर्जुन आणि रविराज दोघेही तयार होतात आणि आता पुढचा प्लॅन वर्क होणार असतो. इकडे सचिन आत गेलेला आहे. तोपर्यंत साक्षी त्याचा मोबाईल पाहते. तो तिथे टेबलवरती असतो. साक्षीच्या डोक्यात विचार येतात की तो नाहीये तोपर्यंत चेक करू का मीत याचा मोबाईल, म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ना असं साक्षीला वाटत असते. एक मनात भीती असते की हा व्यक्ती आपल्याला फसवतोय का कुठेतरी, तिला जाणवत असतं, म्हणून तिने तो विचार केलेला असतो. तेव्हा मात्र इकडे साक्षी फायनली त्याचा मोबाईल हातात घेते आणि तो चेक करायला सुरुवात करते. त्याच वेळेस आता साक्षीने मोबाईल तर हातात घेतलेला आहे, तो वेगवेगळे पासवर्ड टाकून ती ट्राय करत असते. तेवढ्यात सचिन तिथे येतो आणि तो मोबाईल पाहतो. आता सचिनने तो मोबाईल पाहिलेला असतो. साक्षीच्या हातात मोबाईल आहे आणि एडीचे 7 मिस कॉल असतात. एडी म्हणजेच अस्मिता दळवी आणि अस्मिताचे 7 मिस कॉल सचिनच्या मोबाईलवरती आलेले आहेत आणि त्यामुळं खरं तर आता इकडे वाट लागलेली असते, ती म्हणजे सचिनची. मग त्याने नंबरही अशा पद्धतीने सेव्ह केलाय की कळणारही नाही की कोणाचा फोन येऊन गेलेला आहे. आता मात्र साक्षी विचार करत आहे की आता करू काय, कारण याने तर हा नंबर असा सेव्ह केलाय. तेवढ्यातच सचिनच्या मोबाईलवरती सायली वहिनी या नंबरवरून कॉल येत असतो आणि तो तिच्या हातातून मोबाईल घेतो. साक्षीच्या लक्षात येतं काहीतरी वेगळं घडतंय का आहे आणि असं म्हणत साक्षी तो जो मोबाईल आहे तो मोबाईल पाहत असते. परंतु त्या क्षणी आता इकडे साक्षीने तो मोबाईल पाहता क्षणी सचिनने तिच्या हातातून तो मोबाईल काढून घेतलेला असतो आणि म्हणतो, काय माझा मोबाईल तू खूप पाहत होती, ड्रेस करत होतीस का, वेगवेगळे पासवर्ड टाकून ट्राय करत होतीस, असं म्हणत तो तिच्याशी बोलत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे ती म्हणते नाही, तसं काही नाहीये. मग तो म्हणतो, एक इम्पॉर्टंट कॉल येतोय, मी आलोच, असं म्हणत तो तिथून जातो. तिला मिठीत घेतलेलं असं आणि तेवढ्यावरती ही शांत होते आणि तो निघून जातो. त्याच्या डोक्यात हे नसं की याच्यामुळे पुढे काय होणार आहे. त्याला फक्त एवढंच माहिती आहे की आपण फसवत आहोत आणि फसवायचं कारण तो सरळ सरळ साक्षीला फसवतोय. परंतु त्याला माहीत नाहीये की साक्षीला फसवण्याचा परिणाम काय होऊ शकतो. या गोष्टीचा अंदाजच त्याला नाहीये, कारण ही जर गोष्ट महिप्तला समजली तर महिप्त काय करेल, अक्षरशः तुकडे तुकडे करेल. ही गोष्ट त्याच्या लक्षातच येत नाहीये. त्यानंतर इकडे अस्मिता किचनमध्ये आलेली असते. ती म्हणते, आता कुठे गेले विमल, पण नाहीये का, विमल पण मला एकटीला सोडून गेली का, म्हणून ती किचनमध्ये येते आणि म्हणते, चला आता माझी कॉफी मीच घेते, असं म्हणत कॉफी बनवण्यासाठी जाणार असते. तेवढ्यात
तिथे तिला एक चीट ठेवलेली दिसते. ती पाहते. ती म्हणते, हे काय गुलाबाच फुल असतं. आणि तिथे लिहिलेलं असं पोर्च. तिथे लिहिलेलं असं की डायनिंग टेबलचा कॉर्नर. मग ती डायनिंग टेबलच्या कॉर्नरवर जाते. पुन्हा तिथे तिला दुसरी चीट आणि गुलाबाच फुल मिळत. तिथे लिहिलेलं असं पोर्च. मग ती पोर्चमध्ये येते आणि पाहते तर काय सुंदर बाळांच्याचे फोटो, अस्मिताचे लहानपणीचे फोटो तिथे लावलेले असतात. ते पाहून अस्मिता खूप खुश झालेली असते आणि ते पाहतच एवढा तिला आनंद झालेला असतो की हे सगळं काय आहे. म्हणजे इतके दिवस आपण ज्या गोष्टींची वाट पाहत होतो आणि या घरातल्याने आपल्यासाठी एवढं छान असं सरप्राईज प्लॅन केले. आणि मी काय विचार करते त्यांच्या बाबतीत, कोणाला माझी काळजी वाटत नाही असं बोलते. सगळेजण तिथे असतात, सगळेजण पाहत असतात. तेव्हा मात्र सगळ्यांनाच खरं तर नवलं वाटत असतं. खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता सगळ्या अस्मिताला सरप्राईज देतात आणि तिला म्हणत असतात की तुमच्यासाठी खास स्पेशल अशी पाणीपुरी बनवलेली आहे असं म्हणत चेहऱ्यावर मास्क घातलेला एक व्यक्ती येतो आणि ती स्पेशल पाणीपुरी तिला सर्व केली जाते. अर्जुना आणि सायली स्वतः अस्मिताला तिथे घेऊन एक अशी तिला छान अशी स्पेशल अशी फील देत असतात. तिला घेऊन येतात. अस्मिता येते आणि डॅड म्हणत प्रतापला मिठी मारते. तिला खूप छान वाटलेलं असं. त्याचवेळी रविराज, प्रतिमा सगळे अस्मितासाठी तिथे आलेले असतात. मग तिथ प्रतिमा येते आणि अस्मिताच्या डोक्यावरती तो जो क्राऊन असतो तो घालते आणि तिला म्हणत असते की हे सगळं स्पेशली तुझ्यासाठी. तेव्हा अस्मिता म्हणत असते की काय, आणि रविदा सांगतात की हे सगळं सायलीने तुझ्यासाठी केले बरं का, कारण सायलीला तुझा दुःखी चेहरा बघवत नव्हता म्हणून तिने हे सगळं प्लॅन केलेलं आहे. तेव हा अस्मिताला आठवतं या सायलीवरती आपण नाही ते आरोप केलेले होते, वाटेल ते आरोप केलेले होते आणि तिला चोर ठरवलं होतं. त्याच सायलीने आपल्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे. या गोष्टीने तिला खरंतर भारी वाटत असतं. तेव्हा ती सायलीकडे येते. सायली तिच्याकडे येते. तिला आठवतं जेव्हा तिच्या चोरटीचा कार्यक्रम असतो तेव्हा सुद्धा सायलीने येऊन पाठीमागून तिला पकडलेलं असतं. तिच्या आणि बाळाचा जीव वाचवलेला असतो. आणि त्याचवेळी इकडे अस्मिताने ठरवलेलं असतं की प्रिया कशी आहे ते. आता मात्र अस्मिताला या सर्व गोष्टी जाणवत असतात. आणि मग मात्र अस्मिता सायलीकडे पाहते. सायली म्हणते की आता रडायचं नाहीये, आता कुठल्याही आठवणीत हरवून जायचं नाही, आता फक्त आनंदी राहायचं, बाळाचा विचार करायचा आणि बाळासाठी काय होते करायचं. तेव्हा ती म्हणते की एवढं छान सरप्राईज तुम्ही मला दिलेलं आहे. सगळेजण म्हणत असतात की हो आणि सगळेजण अस्मिताला घेऊन आता पुढे जात असतात. तिला म्हणत असतात की चल आणखी छान सरप्राईज आहे तुझ्यासाठी. अस्मिता म्हणत असते काय, आणखी काय सरप्राईज आहे. तेव्हा तिला पाणीपुरी खायची का, आईस्क्रीम खायचं का, वडापाव. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींचे स्टॉल लावलेले असतात आणि अस्मिताला विचारलं जात असते की तुला काय खायचे सांग. अस्मिता जे मागेल ते तिच्यासाठी तिथे तयार असतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे अस्मिता खुश झालेली असते. पाणीपुरीची प्लेट घेऊन सचिन स्वतः तिच्या समोर आलेला असतो. त्याने मास्क घातलेला असतो आणि तेव्हा मात्र अस्मिता पाहतच राहते. म्हणजे तिला सुद्धा धक्का बसलेला असतो. हे सगळं काय, आणि एवढं छान सरप्राईज माझ्यासाठी यांनी अरेंज केले म्हणत ती सुद्धा खुश झालेली असते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळे स्टॉल तिथे असतात आणि अस्मिताला विचारल जात की तुला काय हवंय ते सांग, ते तुला तिथे दिलं जाणार आहे. आणि त्याचवेळी इकडे आता सगळेजण अस्मिताला म्हणतात की बघ आता कसं वाटते. पण अस्मिता आणि सचिनला ओळखलेलंच नसतं. तिला आठवत असं असेल कोणतरी. मग ती म्हणते की एवढं छान माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्लॅन केले. तेव्हा सायली म्हणते नाही, याच्यापेक्षा मोठं सरप्राईज तर तिकड आहे. तेव्हा अस्मिता म्हणते काय आता. अस्मिता त्या बाजूला पाहते नक्की काय सरप्राईज आहे, कारण यांनी तर सगळं खाण्यात सांगितले जे आवडीच आहे
ते सगळं झालेलं आहे. मग अजून काय सरप्राईज आहे हा प्रश्नच मिताला असतो. आणि तेव्हा मात्र समोर तिच्या सचिन उभा असतो. त्याने जो मास्क लावलेला असतो तो मास्क काढतो आणि अस्मिता त्याच्याकडे पाहते. तेव्हा तिला खूप आनंद होतो. ती म्हणते काय तू, कारण सचिन तिच्यासाठी खास आता दिल्लीवरून आलेला आहे असं तिला वाटत असतं. तिला कुठे माहिती आहे की तो ऑलरेडी पनवेलवरूनच आलेला आहे. तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो की इकडे पनवेलमध्ये सचिन आलाय, हे तुझ्यासाठी सरप्राईज आहे. अस्मिता खूप खुश झालेली असते. आता वरती रूममध्ये अश्विन बसलेला असतो. तिथे विमल येते आणि अश्विन दादा तुम्ही पण खाली चला ना. अस्मिता ताईंसाठी सगळ्यांनी छान पार्टी करायचं ठरवलं. तुम्हीच तिथं नाहीये म्हणून बोलवायला आले. तुम्ही आलात तर त्यांना बरं वाटेल. तेव्हा अश्विन म्हणतो की नाही करा तुमची तुम्ही एन्जॉय, मी नाही येऊ शकतस अश्विनने सांगितलेलं असत. तेव्हा मात्र अश्विन आता तिथे काही जात नाही. त्यानंतर त्याला विमल खूप बोलवण्याचा प्रयत्न करत असते. चला ना अश्विन दादा, चला ना अश्विन दादा असं तिचं चालू असतं. पण तो काही नाही म्हणतो. आणि मग तेवढ्यात प्रिया तिथे येते आणि प्रिया विचारू लागते की नक्की काय चाललंय, म्हणजे या सगळ्यांचा वेगळा काही प्लन चालू आहे का. अर्जुन साहिली मगाशी पाणीपुरीचा बोलत होते, आता ही विमल आलेली होती म्हणजे त्यांना काही मिळाल का. त्यांनी शोध थांबवल का, मला शोध घ्यावा लागणार आहे. त्यावेळेस प्रिया त्याला विचारते काय झालं, कोण आलं होतं, म्हणजे कशासाठी बोलवल जात होतं. तेव्हा अश्विन सांगतो की अस्मितासाठी पार्टी ठेवली आणि तिथे बोलवायला आलेली होती. तेव्हा प्रिया म्हणते बर, घरच्या मुलाला बोलवायला नोकर पाठवलाय, चांगलीली गोष्ट आहे. तेव्हा अश्विन म्हणतो की दुपारी सायलीचे मला 3 मिस कॉल आले होते, म्हणजे कॉल आले होते, मी उचलले नाहीत. त्यानंतर तिने स्वतः मला सांगितलेलं होतं अस्मिताईचा मूड ठीक नाहीये, त्यासाठी हे सगळं केलं जात. पण तुझ्यासाठी मी तिथे गेलेलो नाहीये. त्याची जरा कद्र ठेव, कारण त्या गोष्टीची कद्र तुला नाहीयेच. तुझ्यासाठी मी जे काही करतोय ना त्याच तुला काहीच वाटत नाहीये. तेव्हा प्रिया म्हणते मग काय माझ्यावर उपकार करतोस का, तू माझ्यामुळे वागतोस का असं. तेव्हा तो म्हणतो की हो, तुझ्यामुळे मी माझी माणस माझ्यापासून तोडलेली आहेत. पण तुला त्या गोष्टीच जराही काही वाटत नाही. आज चक्क अश्विनने प्रियावरती बलेम केलेला असतो की तो त्याच्या माणसांपासून दूर राहतोय, तो फक्त आणि फक्त प्रियामुळे. कारण त्याने पाहिले की रिया कशी आहे, काय आहे, कारण तिला फक्त तिचं पडलेलं आहे. तिने अजिबात अश्विनचा विचारही करत नाही. तिच्या पोटी तिच्या मनात फक्त तिचा स्वार्थ दडलेला असतो आणि त्यासाठीच ती हे सगळं करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत की आता सगळे जण एकत्र जमलेले असतात आणि आता पुढचा गेम काय खेळायचा हे सगळ्यांच चाललेलं असत. तेव्हा सगळे जण म्हणतात की थांबा, मी ना छान छान अशा आठवणी सांगतो असं चाललेलं असतं आणि सगळ्यांनी ओळखायचं असत की अस्मिताईंची ही जी आठवण आहे ती खरी आहे का खोटी. मग रविराज सांगायला सुरुवात करतात काय झालं अस्मिताने. एक 5-6 वर्षांची होती आणि हे बाहेर जे कारण जे आहेत ना त्यात ती पडलेली. परंतु जेव्हा पूर्णाजी तिला उचलायला गेल्या तेव्हा ती पूर्णाईंना काय म्हणाली माहिती का, पूर्णाई मी यात पडलेली नाहीये, पूर्णाजी मी यात उडी मारली. म्हणजे आता हे खरं आहे का खोट आहे असं विचारलं जातं. तेव्हा अर्जुन म्हणतो ऑसली हे खरंच असणार, अस्मिता अशीच आहे अर्जुन सांगू लागतो. तेव्हा मात्र सगळे जण पाहत असतात. मग प्रताप म्हणतो की चला पुढची गोष्ट मी सांगतो असं म्हणत प्रतापने पुढची गोष्ट सांगायला घेतलेली असते. प्रताप म्हणतो की अस्मिता आहे ना, म्हणजे एक लहान होती आणि तेव्हा तिने असं केलेलं, म्हणजे कल्पनाची जी लिपस्टिक आहे ना ती सगळी घेतलेली, सगळ्या तोंडाला घासलेली. हे खरं आहे का खोट आहे आणि तीन काय लपून बसलेली होती. आता सगळ्यांना या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायची असतात आणि तेव्हा मात्र सगळेजण तिथे सांगत असतात की हो. आणि तिथे स्वतः सचिन म्हणतो की ऑसली मला आता कळले की अस्मीला महिन्याला 4 लिपस्टिक का लागतात.
आणि सगळे हसू लागतात. मग आता पुढे काय करायचं तर अस्मिताई, आम्ही गाणं गुणगुणणार आणि तो ओळखायचं ते गाणं कोणत. मग पहिलं गाणं चैतन्य गुणगुणतो आणि मग अस्मिता ते गाणं ओळखते. ते गाणं असत नाच रे मोरा नाच आणि छान असं मग सगळे जण ते गाणं म्हणतात. मग आता प्रत्येक जण एक एक गाणं गुणगुणत असत. खूप छान अशी एन्जॉयमेंट चाललेली असते. या सगळ्या गोष्टी छान अशा चालू असतात आणि मग तिथे अश्विन आता रागाने निघून आलेला असतो आणि रागाने तो येऊन इथे सगळ्यांच्या तिथे डायनिंग टेबलवरती बसलेला असतो. आता सगळेजण पत्ते खेळत असतात. म्हणजे फायनली अस्मिताला पत्ते खेळायला आवडतात की नाही त्या गोष्टीसाठी हा पत्त्यांचा डाव रंगलेला असतो. सगळेजण पत्ते खेळत आहेत. छान पद्धतीने सगळ्यांचा एन्जॉयमेंट सुरू आहे. अश्विन सुद्धा तिथे येऊन बसलेला असतो आणि मग आता ते पास करायचं आणि चॅलेंज करायचं. आता अर्जुनला चॅलेंज केलं जातं. तेव्हा अर्जुनला चॅलेंज करायला सचिनला चैतन्य सांगतो, कारण अर्जुन म्हणत असतो की माझ्याकडे 2 बादशाह आहेत आणि आता सचिनने चॅलेंज करायला सांगा. सचिनने चॅलेंज केलेलं असं तेव्हा रविराज म्हणतात की शक्यच नाहीये. म्हणजे अर्जुनने खोट बोलणं शक्यच नाही. अगदी खेळताना सुद्धा तो खोट बोलू शकत नाही, एवढा माझा त्याच्यावरती विश्वास आहे. रविराजांनी ठामपणे ही गोष्ट सांगितल्यानंतर सगळेजण पाहत असतात आणि मग अस्मिता, प्रतिमा, सायली, प्रताप असे सगळेजण तिथे खेळायला बसलेले असतात. आणि जेव्हा सगळेजण हे सगळ्या गोष्टी पाहतात तेव्हा अर्जुन त्याचे पत्ते दाखवतो आणि मग अर्जुन चैतन्यला म्हणू लागतो की तू माझ्यावरती आरोप करतोयस, शक्यच नाहीये. आणि सचिनला म्हणतो की जेजू, तू जर रजा ऐकलास ना तर तो हर्षीला तुझे सगळे नाव आता हे छानच सगळ्यांच चालू. असं अस्मिता सुद्धा छान एन्जॉय करत असते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग अस्मिताने सांगितलेलं असतं की माझ्याकडे 2 गुलाम आहेत. ते अश्विन तिथे म्हणतो की नाही काका, तिला चॅलेंज कर. तिच्याकडे नाहीयत, कारण त्याने खोटं बघितलेले असतात. तिची पान आणि ती खोट बोलते असं त्याच म्हणणं असतं. तेव्हा ती म्हणते की चालेल, आता तू चिटिंग केलेस पण तुला माप आहे. तू आमच्या टीममध्ये आलायस ना म्हणून. मग आता अश्विन सुद्धा या सगळ्यांमध्ये सामील झालेला आहे आणि या टीममध्ये येऊन बसलेला आहे. अश्विन जेव्हा सगळ्यांच्या समोर तिथे बसलेला असतो तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. खूप छान हे सेलिब्रेशन सुरू असतं आणि सगळेजण एन्जॉय करत असतात. सगळ्यांनाच भारी वाटत असत. फायनली या सगळ्या गोष्टी छान चालू झालेल्या आहे. स्वतः अश्विन या टीममध्ये सामील झालेला आहे आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली सुद्धा या सगळ्यांसोबत आणि सायली सुद्धा या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत आहे. खरं तर रविराज स्वतः तिथे असतात. रविराज सगळ्यांना सांगत असतात. सगळेजण पाहत आहेत आणि त्याचबरोबर इकडे सगळ्यांच्या समोर छान पद्धतीने ही एन्जॉयमेंट चालू आहे आणि त्यासोबतच इकडे अर्जुन त्याचबरोबर सगळेजण आहेत. मग विमल विचारते की अश्विन भाऊजी, अश्विन दादा, तुमच्यासाठी हे आणू का पाणीपुरी. तेव्हा तो म्हणतो की विमलताई, फक्त पाणीपुरी नाहीये, एक रगडा पुरीची पण प्लेट घेऊन ये. आता अश्विन या सगळ्यांमध्ये आलेला आहे आणि आता मात्र सगळ्यांना छान वाटत आहे आणि छान अशी ही पार्टी सुरू आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनने स्पष्टपणे आता रविराजांना सांगितलेलं असतं की उद्या प्रतिमात्यांनाही आपण तिथे घेऊन जाणार आहोत. तेव्हा मात्र सगळ्यांच्या समोर आता तिथं रविराज म्हणतात की नाही, त्या जागेच्या जवळपासही मी प्रतिमाला घेऊन जाणार नाही. मला रिस्कच घ्यायची नाही, कारण आज प्रतिमा आपल्यामध्ये जी आहे ती मान्य मला, परंतु आता मला कोणतीच रिस्क घ्यायची नाही. असं सांगितल्याबरोबर इकडे सगळेजण पाहत आहेत, कारण आता करायचं काय स्पष्टपणे तर इकडे सगळ्यांना सांगितलं रविराजांनी. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा प्रतिमा रविराजांकडे येते आणि म्हणू लागते की माझ्या पुढे 2 पर्याय, त्या महिपतला भिवून घाबरून घरात बसायचं का त्याच्याशी सामना करायचा, तुम्हाला काय वाटतं
तुमच्या परवानगीची गरज आहे. तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे. असं सांगितल्याबरोबर इकडे आता हे सगळं छान चालू आहे. पण आता रविराजांना भीती वाटत आहे. आणि रविराज आता रतिमेला कशा पद्धतीने परवानगी देतात, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.